नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत उपवासाचे सँडविच आणि चटणी, जे बाहेरून क्रिस्पी आणि मधून सॉफ्ट आणि जरासे पोकळ असे बनून तयार होतात आणि चवीलाही खूपच अप्रतिम असे लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सँडविचसाठी मी या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि तो आता कढईमध्ये गरम करून घेते आहे। या प्रकारे साबुदाणा थोडासा भाजला की त्याचा आकार थोडा फुलतो। हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही साबुदाण्याला फक्त थोडासा असा चटका देऊन घ्या आणि साबुदाणा भाजून झाल्यावर तो एका मोकळ्या ताटामध्ये गार होण्यासाठी ठेवायचा आहे। साबुदाणा गार झाला की मी याची मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर बनवून घेते। आता या प्रकारे आपली पावडर तयार झाली साबुदाण्याची। आता हे मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते। 1 वाटी साबुदाणा आपण घेतला होता, त्याची ही पावडर बनवली। आता 1 वाटी साबुदाण्याला 1 वाटी उकडून स्मॅश केलेला बटाटा घेतला आहे, 1/4 चमचा लवंगी मिरची घेतली आहे वाटलेली, 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने एकजीव असं करून घ्यायचं आहे। मी सांगितलेल्याच प्रमाणात जर तुम्ही सर्व घेतलं तर हा गोळा मळून घेताना आपल्याला एक थेंबही पाणी लागणार नाही आहे। फक्त तुम्ही मी सांगितलेल्याच प्रमाणात घ्या सर्व। आपला आता गोळा मळून झाला आहे। आता मी त्यावर 1 चमचाभर तेल घालून ते पुन्हा रगडून घेते आणि आता आपण हे झाकून ठेवूया। आता आपण चटणी बनवायची, त्यासाठी अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, कोथिंबीर घेतली अर्धी वाटी, 1 चमचा वाटलेली लवंगी मिरची घेतली आहे, 2 चमचे दही घ्यायचं आहे, 2 चमचे साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि आता ह्याची मी फाईन पेस्ट करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात। आता मी हे एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि यावर आता आपल्याला तडका घालायचा आहे या चटणीवर। त्यासाठी तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी जिरे आणि कोथिंबीर घालून ही फोडणी आता या चटणीवर ओतून घेते आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली चटणी तर तयार झाली आहे। आता आपण सँडविच बनवून घेऊया, पण मी आधी आता कढई ठेवली आहे गॅसवर। आता मी तेल घालून घेते त्यात आणि तेल गरम होईपर्यंत मी आता पोळपाट आणि लाटणं घेतलं आहे आणि पोळपाटाला पूर्ण तेल लावून घेते सर्व बाजूंनी आणि आपण हा जो गोळा मळला होता तो सर्व गोळा आता मी लाटून घेते पोळीसारखा। जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, असं मीडियम लाटायचं आहे। लाटताना तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्या कडा अशा कट होत आहेत, तर त्या तुम्ही हातानेच नीट करून त्याची पुन्हा पोळी बनवून घ्यायची आहे। आणि आता पोळी बनवून झाल्यावर मी त्याचे आता काप करून घेते। आधी मी उभे काप करून घेते, तुम्हाला दाखवते हे बघा। या प्रकारे आपण आधी उभे काप करायचे, नंतर आपण त्याला स्क्वेअर शेपमध्ये कट करायचं आहे आणि स्क्वेअर शेपमध्ये कट केल्यावर आता मी त्याचे ट्रायंगल शेप बनवण्यासाठी स्क्वेअरच्या मधून कट देते आणि त्याचे ट्रायंगल शेप आता तयार झालेत सर्व आणि ते सहजासहजी असे चाकूने उचलले की उचलले जात आहे या प्रकारे। आता मी हे सगळे आधी सँडविच भांड्यात काढून घेते आहे, म्हणजे तळताना आपली गडबड होणार नाही आणि सँडविच पण करपणार नाही। तेल छान गरम झाल्यावर हे सर्व आपल्याला सँडविच त्यात घालायचे आहे आणि जास्त लो नाही आणि जास्त हाय फ्लेमवर पण नाही, मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व फ्राय करून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत। दोन्ही बाजूंनी छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय झाले आणि आता हे सँडविच मी काढून घेते। आता आपले सँडविच आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेले आहेत। या रेसिपीला कोणत्याही पूर्वतयारीची गरज लागत नाही आणि चवीला पण खूपच अप्रतिम अशी ही डिश बनून तयार होते। तर ही डिश नक्की सर्वांनी ट्राय करा आणि ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा। मी तुम्हाला दाखवते कट करून मधून सॉफ्ट आणि थोडेसे पोकळ असे बनून तयार झाले आहेत सँडविच। धन्यवाद।